भारतीय इतिहासामध्ये शौर्य, स्वाभिमान, त्याग आणि मातृभूमीवरील प्रेम यांचा सर्वोच्च प्रतीक म्हणून ज्यांचे नाव घ्यावे ते म्हणजे मेवाडचे अजय, अथक, पराक्रमी आणि अद्वितीय राजा महाराणा प्रताप सिंग. स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि अस्मिता यासाठी चाललेल्या संघर्षाचा इतिहास लिहायचा झाल्यास महाराणा प्रताप हे पहिलेच नाव मनात येते. त्यांनी केवळ युद्धे जिंकण्यासाठी तलवार उचलली नाही, तर आपल्या भूमीवरील स्वराज्य टिकवण्यासाठी, परकीय सत्ता आणि शक्तीसमोर न झुकण्यासाठी जीवनभर संघर्ष केला. त्यांचे हे जीवनचरित्र एखाद्या योद्ध्याची कथा नसून हे एक प्रेरणास्त्र आहे, ज्यातून संपूर्ण भारतीयांनी शौर्य, संघर्ष आणि दृढ निश्चयाचा अर्थ शिकला आहे. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उदयसिंग आणि आईचे नाव जयवंताबाई होते. मेवाड हा राजपुतांचा प्रदेशातील एक अत्यंत गौरवशाली आणि स्वाभिमानी राजा होता. मेवाडच्या राण्यांनी, सरदारांनी आणि जनतेने स्वाभिमानासाठी कितीही मोठा त्याग करण्यास कधीही कचरले नाही. ही परंपरा महाराणा प्रतापांच्या जन्मापूर्वीपासून चालत आलेली होती. बालपणी महाराणा प्रताप यांनी तलवारबाजी, धनुर्विद्या, अश्वविद्या, युद्धकला, दांडपट्टा आणि किल्ल्यांच्या संरक्षणाची कला यांचे उत्कृष्ट शिक्षण घेतले. ते बालपणापासूनच गंभीर, कर्तव्यपरायण आणि कौशल्यशील होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रचंड धैर्य, सहनशीलता आणि आत्मविश्वास होता. उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर कोण बसणार याबाबत थोडा राजकीय मतभेद झाला. काही सरदारांनी प्रताप यांचा भाऊ जगमल याला पुढे करण्याचा प्रयत्न केला, पण मेवाडची जनता आणि प्रमुख सरदारांनी राणा प्रताप हेच योग्य उत्तराधिकारी असल्याचे ठाम मान्य केले. परिणामी 1572 मध्ये महाराणा प्रताप यांनी मेवाडची गादी स्वीकारली. त्यांच्या गादीवर येताच त्यांना समोर सर्वात मोठा शत्रू म्हणून अकबराचे साम्राज्य दिसत होते. अकबर उत्तर भारतातील बहुतेक भाग जिंकून आता राजपुतांना आणि विशेषतः मेवाडच्या दिशेने शक्ती वापरू लागला होता. राजपुतांच्या अनेक राजांनी अकबरासोबत करार केले, त्यांच्या दरबारात नोकरी किंवा मैत्रीचे संबंध स्वीकारले, पण महाराणा प्रतापांनी मात्र झुकण्याऐवजी अभिमानाने डोके वर करून उभे राहणे पसंत केले. अकबराने अनेक वेळा दूत पाठवले, मैत्रीची भाषा वापरली, कूटनीती केली, पण महाराणा प्रतापांचे उत्तम कायम एकाच भूमिकेवर होते की मेवाड स्वतंत्र राहील. मेवाडचा राणा परकीय सत्तेखाली नतमस्तक होणार नाही. या ठाम आणि स्वाभिमानी भूमिकेमुळेच महायुद्धाचा प्रारंभ झाला आणि भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध युद्धांपैकी एक असलेल्या हल्दीघाटीच्या युद्धाची तयारी झाली. 1576 सालातील हल्दीघाटीचे युद्ध भारतीय इतिहासातील एक विशेष स्थान राखते. एकीकडे अकबराचा प्रचंड संख्या आणि साधनांनी मजबूत प्रशिक्षित आणि विशाल असा मुघल सैन्यदल, तर दुसरीकडे मजबूत मनोबल, अफाट शौर्य, अढळ विश्वास आणि मातृभूमीवरील निष्ठा असलेले महाराणा प्रतापांचे सैन्य. हल्दीघाटीचा घाट अरुंद उंच कड्यांनी भरलेला घोडदळासाठी धोरणात्मक जागा होता. महाराणा प्रतापांनी आपल्या सैन्याची रचना अशी केली की थोड्या सैनिकांनाही शत्रूंच्या प्रचंड संख्येसमोर टिकता येईल. त्यांचा विश्वास होता की जरी शत्रू मोठा असेल तरी मनोधैर्य आणि रणनीती शत्रूपेक्षा जास्त असते तर विजय शक्य आहे. या युद्धात महाराणा प्रतापांचा विश्वासू आणि अतिशय निष्ठावान घोडा चेतक विशेष प्रसिद्ध झाला. चेतक हा केवळ एक घोडा नव्हता, तर प्रतापांच्या शौर्याचा एक भाग होता. युद्धभूमीवर तो इतक्या वेगाने धावत असे की त्याच्याबद्दल आजही कथा सांगितल्या जातात. प्रतापांनी आपल्या अंगात चिलखत परिधान केले होते, तसेच दांडपट्टा, भाला आणि तलवार यांच्या सहाय्याने ते स्वतः आघाडीवर लढत होते. युद्धामध्ये झालाबाजी, हकीम खानसूर, उदीयमान पराक्रमी राजपूत, भिल समाजातील योद्धे आणि अनेक सरदारांनी आघाडी घेतली. प्रतापांच्या आघाडीवर चालणारा त्यांचा प्रहार इतका भयंकर होता की मुघलांच्या सैन्याला काही क्षणात धक्का बसला. हल्दीघाटीचा महान युद्धाचा निकाल कोणाच्याही बाजूने स्पष्ट विजय असा नव्हता. महाराणा प्रतापांचे सैन्य मुघलांच्या तुलनेने कमी असल्याने त्यांना ही लढाई सोडावी लागली. पण हे पळणे नव्हते, ही रणनीती होती. स्वतःची शक्ती टिकून पुढील संघर्ष सुरू ठेवण्यासाठी प्रतापांनी मेवाड सोडले, पण कधीही अकबराच्या अधीन नाही गेले. या युद्धानंतर त्यांनी जंगलात, पर्वतात, गुहांमध्ये राहून आपल्या कुटुंबांसह, सैनिकांसह, सरदारांसह संघर्ष सुरू ठेवला. त्यांचे हे जीवन इतके कठीण होते की कधीकधी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पोटभर अन्न मिळत नसे. तरीही त्यांनी आपल्या स्वाभिमानापुढे झुकणे केव्हाही स्वीकारले नाही. महाराणा प्रतापांच्या संघर्षातील एक मोठ्या अध्यायाचे नाव म्हणजे गोंगुंदा आणि कुंभलगडाचा विस्थापन काळ. या काळात त्यांची मुले, पत्नी, विश्वासू सैनिक आणि भिल समाजातील लोकांनी प्रचंड हालापेष्टा सहन केल्या. एकदा तर त्यांच्या लहान मुलाला भीषण उपासमारीचा सामना करावा लागला. हे दृश्य पाहून कोणताही राजा किंवा वडील द्रवित झाला असता, पण प्रतापांनी स्वतःच्या वेदना दडपून राज्य आणि स्वाभिमानासाठी लढा चालू ठेवला. या संघर्षातून त्यांनी एकच शिकवण दिली
की स्वातंत्र्याची किंमत कितीही मोठी असली तरी त्यांची प्राप्ती अत्यंत महत्त्वाची असते. मेवाडच्या पर्वतरांगांमध्ये लपून राहून त्यांनी पुन्हा आपले सैन्य मजबूत केले. भीम भील, पुंजा भील आणि संपूर्ण भील समाज हा महाराणा प्रतापांचा खरा आधार बनला. भील आदिवासी त्यांच्याप्रती एवढे निष्ठावान होते की त्यांनी स्वतःचे रक्त दिले तरी महाराणा प्रतापांना परकीय सत्तेखाली झुकू दिले नाही. हा संघर्ष फक्त योद्ध्यांचा नव्हता तर मेवाडच्या प्रत्येक माणसाचा होता. ही लोकशक्ती महाराणा प्रतापांच्या प्रयत्नांना बळ देत होती. काही वर्षांच्या कठोर संघर्षानंतर प्रतापांनी हळूहळू मेवाडच्या बहुतांश प्रदेशावर पुन्हा ताबा मिळवला. मुघली प्रभाव कमी होत गेला आणि प्रतापांची सत्ता पुन्हा स्थिरावू लागली. त्यांनी नवीन किल्ले बांधले, शेतीसाठी पाणी पुरवठा सुधारला, बाजार पुन्हा सुरू केले, परप्रांतीयांशी व्यापार उभा केला आणि जनतेच्या पुनर्वसनाची मोठी कामगिरी केली. त्यांचा राजाचा प्रशासन आदर्श मानला जातो. न्याय, समता, सामान्य माणसाचा सन्मान आणि राज्यातील सर्वांना समान वागणूक हे त्यांच्या कारभाराचे तत्त्व होते. महाराणा प्रतापांचे अंतिम ध्येय होते संपूर्ण मेवाड पुन्हा स्वतंत्र करणे. त्यांच्या मृत्यूपूर्वी जवळजवळ संपूर्ण मेवाड त्यांनी जिंकला होता. 19 जानेवारी 1597 रोजी त्यांचे निधन झाले. आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती, पण मृत्यूपर्यंत त्यांनी राज्याच्या स्वाभिमानाची आठवण मनात ठेवली. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलाला अमरसिंहाला एकच उपदेश केला की कोणत्याही परिस्थितीत मेवाडचा स्वाभिमान कधीही विकू नको. हा उपदेश राजपुत्रासाठी नव्हता तर संपूर्ण भावी पिढ्यांसाठी होता. महाराणा प्रतापांची महानता केवळ त्यांच्या युद्ध कौशल्यात नव्हती तर त्यांच्या मानवतावादी विचारातही दिसते. शत्रूच्या सैनिकांनाही त्यांनी मानाचा मुजरा दिला. जनतेच्या वेदना ओळखणारा राजा म्हणून त्यांनी स्वराज्याची कल्पना उभी केली. त्यांनी कधीही धर्म, जाती किंवा उच्च-नीच यांच्या आधारावर भेदभाव केला नाही. जातीपातीपेक्षा कर्म आणि निष्ठेला त्यांनी महत्त्व दिले. त्यांच्या संघर्षातून भारतातील अनेक स्वातंत्र्यप्रेमी लढ्यांना प्रेरणा मिळाली. भगतसिंग, नेहरू, सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक नेत्यांनी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांना आदर्श मानले. इतिहासात महाराणा प्रताप हे अपराजित प्रतीक म्हणून उभे आहेत. जरी काही युद्धात त्यांना माघार घ्यावी लागली असली तरी ते कधीही पराभूत झाले असे मानता येत नाही. कारण खरा पराभव तो असतो जेव्हा एखादा योद्धा मनाने हारतो. महाराणा प्रतापांनी मात्र कधीच हार मानली नाही. त्यांनी झुकणे म्हणजे पराभव असे मानले आणि म्हणूनच आयुष्यभर ते स्वाभिमानाने जगले. त्यांच्या आयुष्याचा संदेश असा आहे की कुठलीही प्रतिकूलता तुमच्या मार्गात उभी राहिली तरी धैर्य, चिकाटी, निष्ठा आणि सत्यता असेल तरच विजय नक्की मिळतो. प्रतापांचे प्रत्येक कृतीतून देशभक्तीची ज्वाला दिसून येते. त्यांचे नाव घेतले तरी अनेकांच्या मनात अभिमान जागतो. मेवाडच्या मातीत जन्मलेल्या या वीराने जगाला सांगितले की स्वातंत्र्याची किंमत अत्यंत मोठी असते, पण स्वातंत्र्य हरण्यापेक्षा त्यासाठी झगडणे हेच जीवनाचे खरे ध्येय असते. आजही भारतातील अनेक ठिकाणी महाराणा प्रतापांचे पुतळे, संग्रहालये, स्मारके, शिकवणी आणि ऐतिहासिक ग्रंथ यामधून त्यांची महती सांगितली जाते. मुलांना त्यांचे चरित्र शिकवले जाते. कारण जय आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून महाराणा प्रताप सदैव जिवंत आहेत. त्यांचा चित्तक घोडा, हल्दी घाटीची लाल माती, भील समाजाची निष्ठा आणि मेवाडच्या पर्वताचे वैभव हे सर्व त्यांच्या स्मृतीला अमर ठेवतात. महाराणा प्रताप हे नाव एका व्यक्तीचे नसून स्वतःमध्ये एक आदर्श, प्रेरणा आणि अभिमान आहे. त्यांचे जीवन हे भारतीयतेचे, स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शतकानुशतके त्यांच्या कार्याचे स्मरण केले जात आहे आणि पुढच्या अनेक शतकापर्यंत त्यांचे नाव अजरामर राहील. इतिहासातील अनेक वीर योद्धे आहेत, पण महाराणा प्रताप यांच्यासारखा आत्माभिमान जपणारा, मातृभूमीसाठी सर्वस्व सोडणारा, हार स्वीकारण्यापेक्षा मृत्यू स्वीकारणारा दुसरा राजा शोधणे कठीण आहे. म्हणूनच भारत हा देश महाराणा प्रतापाचा कधीही विसर पडू देणार नाही.